नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्ही ITR फाईल करता तुमच्या मनात एक प्रश्न असतो की मी न्यू रिझ्यूम फॉलो केलं पाहिजे का ओल्ड रिझ्यूम, विच वन इज बेटर फॉर मी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की कसं तुम्ही डिसाईड करू शकता की विच वन इज बेटर. नॉर्मली कॉमन थिंकिंग काय असतं की जिथं माझा टॅक्स सेव्हिंग होतो त्याला मी झालं पाहिजे, अँड दॅट इज ऑल्सो करेक्ट. बट बियॉन्ड दॅट देर आर अदर पॅरामीटर ऑल्सो जे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. चला तर वन बाय वन बघूयात. ठीक आहे, चलिए. नाव आता सगळ्यात पहिली गोष्ट ही कशावर डिपेंड असतं. नाव लेट्स से मी इथे एक्झाम घेतले सॅलरीड पीपल. ओके, तर सॅलरीवर प्रत्येकाची सॅलरीची जे स्ट्रक्चर असतं ते अलग अलग असतं, वेगळं असतं. प्रत्येक एम्प्लॉयला वेगवेगळे बेनिफिट्स प्रोव्हाइड करतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही बघितलं पाहिजे की तुमच्या सॅलरीमध्ये या तीन गोष्टी कशा आहेत, म्हणजे सॅलरी स्ट्रक्चरमध्ये काय काय आहेत, कोणते अलाउन्सेस आहेत, कोणते नाही आहेत, कोणते परक्विजिट्स आहेत, एम्प्लॉयर कुठल्या कुठल्या अमाऊंट तुमच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, लाईक प्रॉव्हिडंट फंड, ऑल दॅट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. तर या तीन गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. पहिला, व्हॉट आर द कंपोनंट इन युअर सॅलरी. सेकंड, तुम्ही कोणते डिडक्शन क्लेम करू इच्छिता किंवा तुम्ही आत्ता कोणते डिडक्शन क्लेम करतायत, आणि तुम्ही जर नया स्कीमला गेला ATR तर तुमचे कुठले बेनिफिट्स कमी होतील. आणि तिसरं, एम्प्लॉयर तुमच्यासाठी जे बेनिफिट्स प्रोव्हाइड करतो, लाईक प्रॉव्हिडंट फंड असेल, वेगवेगळे स्कीम्स असतात, तर त्याचे पण बेनिफिट्स तुम्ही विचारात घेऊन डिसिजन घेतलं पाहिजे. कारण का कॉमन थॉट काय आहे की न्यू रिझ्यूम सगळ्यांसाठी बेटर आहे आणि ओल्ड रिझ्यूम आउटडेटेड. असं नाही आहे. यू हॅव टू डू प्रॉपर ॲनालिसिस आणि मग तुम्ही डिसाईड करा की कोणतं कोणासाठी बेटर आहे. हे तुम्हाला मी पहिलं स्टेप सांगितलं. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन करून पण दाखवणार आहे, फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता की पहिलं सॅलरी स्ट्रक्चर काय आहे, मी कोणते डिडक्शन क्लेम करतो आहे नंतर. ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. यहाँ पे दोन एम्प्लॉई आहेत, एम्प्लॉई ए आणि एम्प्लॉई बी. ह्याला HRA मिळतोय, ह्याला HRA नाही मिळते. HRA स्टँड्स फॉर हाऊस रेंट अलाउन्स. ओके, तर यामधनं तुम्ही समजा तुम्ही जर रेंटेड घरात राहत असाल तर त्याचं रेंट तुम्ही यातनं देऊ शकता. सो इट इज कॉल्ड एज अ हाऊस रेंट अलाउन्स. एकाला नसेल मिळत. प्लस तुम्ही टॅक्स प्लॅनिंगसाठी ATCचे बेनिफिट्स क्लेम करता, ATDचे बेनिफिट क्लेम करता. एम्प्लॉई बीने ते इन्व्हेस्टमेंट्स नाही केलेत. एम्प्लॉई एचं होम लोन आहे, ह्याचं होम लोन काहीच नाही आहे. बरोबर आहे. आता दोघांची सॅलरी 10 लाखच आहे. तुम्ही जर चेक केलं तर दोघांची सॅलरी किती आहे, 10 लाखच आहे. पण दोघांचा टॅक्स वेगळा येणार आहे. कारण का, हे स्ट्रक्चर दोघांचं वेगळं आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्वे, तुम्ही फक्त इन्कम नका बघू की दोघांचं इन्कम 10 लाख आहे, त्याचे कंपोनंट्स बघणं फार गरजेचं आहे. नाव व्हॉट विल हॅपन, तुम्ही जर नया स्कीमला गेलात तर HRAचं बेनिफिट नाही मिळणार, डिडक्शनचं बेनिफिट नाही मिळणार, हाऊसिंग लोनचं बेनिफिट नाही मिळणार. ओके, सो हे जी सॅलरी जी आत्ता 10 लाख आहे, सपोज ही जी सॅलरी 10 लाख आहे आणि ह्याने ॲझ्युम करा टोटल डिडक्शन 3 लाख क्लेम केले सगळे मिळून, सॅलरी किती दिसते 10 लाख. ॲझ्युम करा तिन्ही मिळून 3 लाख केले. ह्याची सॅलरी किती आहे 10 लाख, ह्याला डिडक्शन मिळणार नाही, ह्याची सॅलरी 10 लाख आहे. तो इनिशियली टॅक्समध्ये फरक येईल तुमचा, पण तुम्ही जर ATRला गेलात तर हे तुमचे बेनिफिट्स निघून जातील आणि तुमची सॅलरी 10 लाखच घेतली जाईल. किती घेतली, 10 लाख. तर हे एक एक्झाम्पल होतं की तुम्ही जर ATRला गेलात तर तुम्हाला HRचा बेनिफिट नाही मिळणार, डिडक्शनचा बेनिफिट नाही मिळणार, ATCचा बेनिफिट्स नाही मिळणार. सो यू नीड टू फाइंड युअर इन्कम आफ्टर दीज डिडक्शन्स. म्हणजे हे डिडक्शन न घेता, म्हणजे HRA पूर्ण इन्कममध्ये ॲड होणार, डिडक्शन नाही मिळणार, मग तुमचं इन्कम काढावं लागेल आणि मग त्यावर टॅक्स काढावं लागेल. सो टॅक्सवर डिपेंड आहे मला मान्य आहे, पण टॅक्स कुठला हे सगळे बेनिफिट ॲडजस्ट केल्यानंतर. सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स. तर तुम्ही एम्प्लॉई बीचा असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही एम्प्लॉय एचा असाल आणि तुम्हाला जर नवी स्कीममध्ये यायचं असेल ते तिन्ही बेनिफिट तुमचे जातील. नेक्स्ट, तो आता बघा कधी बेटर आहे. आता कसं ठरवायचं, ओल्ड रिझ्यूम बेटर आहे का. तुम्हाला जर HRचा बेनिफिट हवाच असेल तर ओल्ड इज बेटर. तुम्हाला डिडक्शन हवे असतील, होम लोनचा इंटरेस्टचा बेनिफिट पाहिजे. आता होम लोनला आपण 2 बेनिफिट क्लेम करतो. ATCमध्ये आपण 1.5 लाख क्लेम करतो आणि हाऊस प्रॉपर्टीमध्ये सेक्शन 24मध्ये
ATC मध्ये 1.5 लाख क्लेम करतो, तिकडे 2 लाख, टोटल 3.5 लाखाचं बेनिफिट मी क्लेम करतोय है ना. सो बघा, ओल्ड रिजिममध्ये ATC 1.5 लाख, ATD लेट्स ॲज्युम मॅक्स 50,000, होम लोन इंटरेस्ट 2 लाख, सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असेल तर है ना. सो किती टोटल बघा जी किती झाली, 3.5 लाख रुपयाचं तुमचं बेनिफिट्स निघून जाईल. आणि HRचं जे काय असेल ते ॲट ॲक्च्युअल जे काय अमाऊंट आहे ते मी लिहिलेलं नाही आहे, कारण त्याचं काय मॅक्सिमम लिमिट नाही आहे. सो ते कॅल्क्युलेट करावं लागेल. सो हे तुमचे बेनिफिट जाणार, म्हणजे तेवढ्याने तुमचं इन्कम वाढणार आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू कन्वे. सो जरी न्यू रिजनमध्ये टॅक्स रेट्स कमी असेल तरी हे बेनिफिट्स तुम्ही न घेतल्यामुळे तुमचं इन्कम वाढतं, आणि असं होऊ शकतं की तुमची टॅक्स लायबिलिटी वाढलेली आहे. ओके. आणि जर न्यू रिजन कधी बेटर आहे, तुम्हाला HRA नसतील, काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तुम्ही यंग एम्प्लॉई आहात, तुम्हाला टॅक्स फायलिंग सिम्पल पाहिजे, काही कॉम्प्लिकेशन्स नको आहेत, देन न्यू रिजिम इज बेटर. ओके. यामध्ये टॅक्स रेट्स कमी आहेत, जास्त प्लॅनिंग करायची गरज नाही आहे. इथे डिडक्शन्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. सो तुम्हाला तुमचं ITR जर कॉम्प्लिकेटेड नको असेल, सिम्पल पाहिजे, सो आय एम ओके इवन इफ आय गेट लेस बेनिफिट्स, देन गो फॉर ATR. बट इफ यू वॉन्ट टू क्लेम हायर डिडक्शन, कारण तुम्ही ऑलरेडी हाऊसिंग लोन घेतलेलं आहे, खूप साऱ्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत, खूप सारं टॅक्स प्लॅनिंग केलं आहे, ते सगळं संपून जाईल. मग त्या केसमध्ये तुम्ही ओल्ड रिजिममध्ये जाऊ शकता. हा झाला अँगल फ्रॉम डिडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. बट तुम्ही अशा थॉटचे असेल की नाही सर, मला फक्त टॅक्स वाचणं माझं काम आहे, मला बाकी काही फरक नाही पडत, देन व्हॉट इज द बेटर ऑप्शन. देर इज नो फिक्स्ड आन्सर. तुमच्या ॲक्च्युअल इन्कमवर तुम्ही टॅक्स कॅल्क्युलेट करा, बट मेजॉरिटी केसेस में ATR इज बेटर. सो इफ युअर प्युअरली टेक डिसिजन, तुमचं प्युअर डिसिजन फक्त टॅक्सवर असेल, कशावर, टॅक्सवर, देन ATR इज ऑलवेज बेटर. कारण का मेजॉरिटी केसेसमध्ये मी जेवढं कॅल्क्युलेट केलेलं आहे, टॅक्स त्यात वाचतो. आता बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. रिअल लाईफ केस स्टडी हे आमच्या ITAPच्या एका स्टुडंटची आहे. 8.5 लाख रुपये सॅलरी आहे. आता आपण ओल्ड रिजिममध्ये टॅक्स काढू आणि न्यू रिजिममध्ये, ठीक आहे. सो मी लिहितो ओल्ड रिजिम, अप टू 2.5 लाख नो टॅक्स, 2.5 लाख टू 5 लाख 5%. सो 2.5 लाख टू 5 लाख 5%. सो 2.5 लाखवर 5%, 12,500. and 5 lakh to 8.5 lakh 20%, that comes to 70,000. so 5 लाख ते 8.5 लाख डिफरन्स 3.5 लाख 20%, किती आला 70. तर इथं टॅक्स होतो आहे 80 to 500. आणि तुम्ही जर ATRला गेलात न्यू रिजिम, तर अप टू 4 लाख टॅक्स इज नील. अच्छा, काही लोक 3 लाख म्हणतील, दॅट इज ओल्ड रिजिम. दिस इज ॲज पर फायनान्स ॲक्ट 25, जो आत्ताच्या नेक्स्ट इयरला आपण ITR फाईल करा, मी त्याचं बोलतो आहे. आय एम नॉट टॉकिंग ऑफ फिनान्स ॲक्ट 26. सो आय एम टॉकिंग ऑफ दिस इयर. 25-26चं जे इन्कम आहे त्याचं डिस्कशन चाललं आहे. सो वी आर टॉकिंग ऑफ विच इन्कम यू हॅव अर्नड इन 25-26. देन 4 lakh to 8 lakh, it's a 5%. That is 20,000. 8 lakh to 8 lakh 5,000, 10%. That is 500 rupees. याला 20,500. सो ATR मध्ये पहिल्या 4 लाखाला टॅक्स नाही. 4 lakh to 8 lakh 5%. सो डिफरन्स इज 4 lakh into 5% 20,000. आणि 8 lakh to 8 lakh 5,000 डिफरन्स इज ओनली 5,000. त्याचं 10% 500. सो लॉजिकली बघा, तुमचा किती टॅक्स वाचलाय तुम्हीच सांगा, है ना. सो लगभग 60,000 तुमचं टॅक्स सेव्हिंग झालंय, है ना. क्या 62, आय थिंक 62,000. येस. सो 62,000 तुम्ही टॅक्स वाचवलाय इफ यू गो फॉर ATR. तर असं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो 2 अँगलने तुम्ही विचार करू शकता. पहिला अँगल, तुम्हाला जर डिडक्शन पाहिजे असेल तर ऑब्विसली ओल्ड रिजिमला जावा, पण तुम्हाला डिडक्शनपेक्षा टॅक्स वाचताना जास्त महत्त्वाचं आहे. अँड इफ यू आर रेडी टू सॅक्रिफाईस द डिडक्शन पार्ट, देन सिम्पल वे इज टू फाइंड आउट द टॅक्स रेट. सो आजपर्यंत जो आपला डिसिजन फक्त टॅक्सच्या बेसिसवर होता, तो 2 पार्टवर डिपेंड करायचा. वेदर यू वॉन्ट डिडक्शन्स
ऑर यू वॉन्ट टू सेव्ह टॅक्स, अकॉर्डिंगली तुम्हाला डिसिजन घ्यावं लागेल. आता मित्रांनो तुम्हाला मी एक छोटासा अँगल एक्सप्लेन करा, किती 5 ते 7 मिनटामध्ये. ठीक आहे. आता हेच तुम्ही जर आमचा आयटॅपचा इन्कम टॅक्सचा कोर्स जॉईन केला, हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकायला मिळेल. तो आम्ही आयटॅपमध्ये सगळं प्रॅक्टिकल नॉलेज शिकवतो. आणि तुम्हाला कुठलंही गुगल सर्च करायची गरज नाही, फ्रेंड्स ॲडवाईस करायची गरज नाही, तुम्ही तुमचे CA बनवू शकता. करेक्ट ना. तो आयटॅपमध्ये तुम्हाला काय शिकता येईल, सॅलरीचं स्ट्रक्चरिंग कसं होतं, सॅलरीमध्ये काय असलं तर काय डिसिजन घ्यायचं. सी ओनली टॅक्सच्या बेसिसवर तो कोणी पण करू शकतं, पण ॲज अ कन्सल्टंट तुम्हाला तुमची प्रॅक्टिस चालू करायची. तुम्ही CA नाही आहात, यू वॉन्ट टू स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस, तर तुम्हाला क्लायंटला सांगता आलं पाहिजे. जसं आता तुम्हाला बेसिक आयडिया दिली ना, यू नीड टू इन्फॉर्म युअर क्लायंट. सो ते सॅलरी स्ट्रक्चर कसं असतं, ते सॅलरी स्लिप कशी वाचायची, त्यावरनं कसं डिसिजन घ्यायचं हे तुम्ही शिकू शकाल. कम्पेअर कसे करायचे, रिअल वर्किंग कसं करायचं, त्याचं डिक्लरेशन कसं करायचं, एम्प्लॉयरला सांगावं लागतं की आम्ही या रेजिममध्ये आहोत. या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवतो. करेक्ट ना. सो जर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं तर तुम्ही टॅक्स वाचू शकाल, दॅट टू लिगली, प्लस स्वतःचा टॅक्स तर वाचवालच, प्लस तुमच्या क्लायंटचाही फायदा होईल, आता तुम्ही पैसे कमवू शकता. सो जर तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अशाच अजून प्रॅक्टिकल नॉलेजची माहिती हवी असेल तर आमचे आयटॅपचे कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. आणि या कोर्स केल्याचा फायदा काय तुम्हाला सांगतो मी. पहिला की बघा असे भरपूर सारे कोर्स आहेत है ना, तुम्ही असं इन जनरल जर कुठलाही कोर्स केला तर मतलब नाही आहे. आपल्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेज आहे, लाईव्ह केस स्टडीज आहेत, आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत. तर आम्ही तुम्हाला लाईव्ह शिकवतो की रिटर्न कसे फाईल करायचे. सो जे ॲक्च्युली वेबसाईटला होतं सेम ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. ते सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आयटॅपला जॉईन करा. तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा. अँड तुम्हाला जास्त कुठला व्हिडिओ हवा असेल टॉपिक तर टाईप करून नक्की पाठवा. अँड लास्ट थिंग, हा कोर्स केल्याचा फायदा काय, आपला जो कोर्स आहे त्याचं नाव आहे PBA अँड सेकंड इज नॉन PBA. ज्यांनी आपला कोर्स नाही केला त्यांना जॉब मिळणारच आहे, पण दर इज अ डिफरन्स इन सॅलरी स्किल, कारण का आम्ही पूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो. अकॅडमिक नॉलेज असणं अँड अकॅडमिक नॉलेज विथ प्रॅक्टिकल स्किल. प्रॅक्टिकल स्किल्स आर मोर इम्पॉर्टंट, कारण का तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्ट रिटर्न फाईल करायचे आहेत, ते तुम्हाला कोणी थेअरी विचारणार नाही. सो विदाउट प्रॅक्टिकल नॉलेज यू कॅन नॉट सर्वाईव्ह. अँड दिस इज द इम्पॅक्ट, दिस इज द सॅलरी ऑफ फर्स्ट इयर. इन नॉर्मल स्टुडंटला 90,000 ते 1,00,000 मिळेल, आपल्या स्टुडंटला फ्रेशर्सला एवढी सॅलरी आहे. अँड ड्युरिंग द स्पॅन ऑफ 5 years you can earn 11,40,000 एक्स्ट्रा. दिस इज द रिअल सॅलरी. तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये जर आलात तर ह्या मुलांचे प्लेसमेंट्स तुम्ही या मुलांशी बोलू शकता. तिथं कंपनीची नावं आहेत, कुठं कुठं तर प्लेस झाले आहेत. यू कॅन मीट देम, यू कॅन मीट द एम्प्लॉयर. दिस इज 100% ट्रूथ. इट्स नॉट ओनली फॉर शोईंग यू व्हिडिओ. तर तुम्ही आमच्या ऑफिसला आलात पुण्यात, तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवता येईल आणि ज्या मुलांना प्लेसमेंट मिळाली तुम्ही त्यांच्याशी बोलूही शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अँड थँक्यू सो मच. अँड लवकरच भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.